राजकीय हेवेदावे बाजूला सारत पतंजलीच्या नागपूर फॅक्टरीचं आज भूमिपूजन। प्रकल्पामुळे 5000 लोकांचं जीवनमान बदलण्याचा रामदेव बाबांचा दावा। सांगलीत एकाच कुटुंबातल्या 4 महिलांचा खून। जत तालुक्यातल्या कोडनूर गावातली घटना। पतीनंच खून केल्याचा अंदाज। चालगो ट्रेनची आज अंतिम चाचणी। 150 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता। दिल्ली युनिव्हर्सिटीच्या निवडणुकीत अभाविपची बाजी। 3 जागा पटकावल्या। NSIUला 1 जागा। आणि ऍसिड हल्ला पीडित रेश्मा कुरेशीची गगनभरारी। न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये केला रॅम्प वॉक।